नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. आपलं स्वागत आहे समाधान नवले पाटील या यूट्यूब चॅनलमध्ये. अजित पवारांच्या निधनानंतर महाराष्ट्रातील राजकारणात अनेक प्रश्न उभे राहिले. 28 जानेवारीला झालेल्या या विमान अपघाताला काही नेते अपघात म्हणतात, तर काहींनी मात्र घातपाताची शंका व्यक्त केली. मात्र या सगळ्या गोंधळात शरद पवारांनी सुरुवातीपासून एक भूमिका घेतली. हा अपघात आहे की यात राजकारण आणू नका. तर दुसरीकडे रोहित पवार सातत्यानं या प्रकरणातील काही मुद्दे मांडताना दिसत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या आतमध्ये जातात दोन वेगवेगळे गट आणि दोन भूमिका तयार झाल्या आहे असं देखील चित्र आहे. तर या सगळ्या प्रश्नाबद्दल महाराष्ट्राच्या जनतेपुढे अनेक प्रश्न तयार झाले. अजित पवारांच्या निधनानंतर सर्वात जास्त चर्चेत आलेलं नाव म्हणजे ते नाव होतं सुनेत्रा अजित पवार. कारण अजित पवारांच्या गटातील काही नेत्यांनीच त्यांच्या भोवती राजकीय चक्रव्यूह तयार होत असल्याचं संकेत दिले होते. सरोज अहिरे, अमोल मिटकरी आणि काही नेत्यांनी मात्र अप्रत्यक्षपणे अनेक प्रश्न उपस्थित केले. त्यामुळे अजित पवारांच्या निधनानंतर पक्षात नेमकं आता नेतृत्व मजबूत होण्याचं कोणाकडे जाणार अशा चर्चा देखील रंगत होत्या. पण थांबणार त्या सुनेत्रा पवार कसल्या? कारण अजित पवारांचा वारसा समोर घेऊन सुनेत्रा पवार सक्षमपणे काम करणार असं महाराष्ट्राला दिसू लागलं होतं. राज्यसभेच्या निवडणुकीत शरद पवार बिनविरोध जाणार असल्याच्या चर्चांना देखील महाराष्ट्रात नवा राजकीय प्रश्न निर्माण केला होता. कारण काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, कोणतंही विलिनीकरण करायचं असेल तर आधी आमच्याशी चर्चा करावी लागेल. पण आता शरद पवारांना राज्यसभेत जाण्यासाठी कोणतीही अडचण दिसत नाही. त्यामुळे फडणवीस आणि पवार यांच्यातील समीकरणावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. मात्र या चर्चेच्या वेळी देवेंद्र फडणवीस हे शेवटच्या क्षणी हालचाल करणार अशी शक्यता देखील आहे. मात्र थांबणार ते शरद पवार कसले? कारण राज्याच्या राजकारणातले चाणक्य म्हणून शरद पवारांकडे संपूर्ण महाराष्ट्र पाहतो. तेच पवार आता हालचाल करताना दिसत आहे. त्यामुळे पवारांच्या चाली कशा असणार हा मोठा प्रश्न आहे. राजकारणामध्ये कोणती गोष्ट कधी होईल हे काहीच फिक्स नसतं. तर राजकीय विश्लेषकांच्या मते शरद पवार नेहमीच लांब पल्ल्याचा खेळ खेळतात, पण सध्या ते छोट्या छोट्या हालचाली करताना दिसत आहे. अजित पवारांच्या निधनानंतर जवळपास महिनाभर त्यांनी कोणतीही मोठी राजकीय भूमिका हाती घेतली नाही. मात्र त्याच दरम्यान पक्षातील नेते एकमेकांवर आरोप करताना दिसले. त्यामुळे पक्षातील अंतर्गत मतभेद आता समोर आलेला होता. पण शरद पवार मात्र हे थांबणार नाही आणि पवारांच्या डोक्यात नेमका गेम कोणता चालू आहे हाच मोठा प्रश्न आहे. अजित पवारांचं निधन झालं आणि रोहित पवारांनी काही मुद्दे सातत्यानं मांडायला सुरुवात केली. विशेषतः अपघात आणि घातपात यावर त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. मात्र राज्यातील अनेक वरिष्ठ नेते या विषयावर जास्त बोलताना दिसले नाही, तर काहींनी मात्र चुप्पी साधली. त्यामुळे अजित पवारांच्या निधनावर अनेक प्रश्न, तर्क वितर्क सातत्यानं समोर येत गेले. त्यामुळे रोहित पवारांची भूमिका आणि शरद पवारांची भूमिका ही स्पष्ट वेगवेगळी आहे. कारण रोहित पवारांनी जर तर उपस्थित केला, तर शरद पवारांनी मात्र स्पष्ट भूमिका सांगितली, यांच्यात राजकारण आणू नका. पण सुनेत्रा पवार मात्र आता थांबणार नाही हे देखील तेवढं सत्य आहे. मित्रांनो, अजित पवारांच्या निधनावर तुम्हाला काय वाटतंय नक्कीच कमेंटमध्ये लिहा. अशाच माहितीपूर्ण अपडेटसाठी तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.